तख्त बदल दो, ताज बदल दो, तख्त बदल दो, ताज बदल दो, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने ऐतिहासिक भव्य अशी पदयात्रा भडकल गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मी औरंगाबाद जिल्ह्यातील तमाम जाती धर्मातल्या नागरिकांना ही विनंती करतो आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण ज्या उमेदवाराला मतदान दिलं, ज्यांना खासदार म्हणून निवडून दिलं, अशा लोकांनी आपल्या शहराचा, आपल्या जिल्ह्याचा तुमचा विकास तर केलाच नाही, परंतु तुमचा सत्यानाश जरूर केला। इथल्या हिंदू मुसलमान समाजाला एकमेकांमध्ये त्यांची भांडणं लावून या शहरामध्ये दंगली घडवण्याचं काम, या शहराला जाळण्याचं काम इथल्या आमदार खासदारांनी केलं, इथल्या लोकप्रतिनिधींनी केलं। आणि म्हणून विकासाचं राजकारण नाही तर केवळ जाती आणि धर्माचं राजकारण करणारी ही धर्माची ठेकेदार इथल्या शहराच्या विकासाला भकास करताय। म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला एक हाडामासाचा कार्यकर्ता म्हणून आणि समाजाच्या सुखदुःखामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 15 ते 20 वर्षापासून समाजासाठी झटत असताना समाजाने अशी माझ्यावर जबाबदारी दिली की तुम्ही यावेळेस औरंगाबाद जिल्ह्याचा खासदार म्हणून उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी, म्हणून मी या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मी तमाम औरंगाबाद जिल्ह्यातल्या जाती धर्मातल्या बांधवांना ही विनंती करतो आहे की शहराच्या विकासासाठी, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, या देशामध्ये जाती अंताची लढाई मजबूत करण्यासाठी आणि सगळ्या समाजाला आत्मसन्मान, स्वाभिमानाचं जीवन मिळण्यासाठी तुम्ही बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीला मतदान करून निवडून दिलं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेशजी माने साहेब यांच्या नेतृत्वामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। मी सगळ्यांना एवढीच विनंती करतो की बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीला, ज्या सगळ्या जाती धर्माचं नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वाला आपण त्या ठिकाणी निवडून द्याल, एवढीच आशा आणि विश्वास। धन्यवाद। मेरी टक्कर जो है अभी फिलहाल में जो प्रस्तापित खासदार है, जिन्होंने 5 साल सत्ता ली है, भोगी है, ये सत्ता में रहे हुए जो यमायन के खासदार है, इनके खिलाफ मेरी टक्कर है। और मैं उनको ये बताना चाहता हूं कि आपने चुनाव के पहले बहुत सारे वादे किए थे, हमने हमखास मैदान के भाषण सुने हैं, उसमें आपके अध्यक्ष ओवैसी साहब ने भी बहुत बड़े बड़े भाषण किए थे, लेकिन आपने 5 साल में ऐसा एक भी काम नहीं किया जो जनता के हित में है। और मेरे साथ में औरंगाबाद शहर के हजारों मुस्लिम समाज के कार्यकर्ता है और हर जाति धर्म का कार्यकर्ता मेरे साथ में है। तो मेरी लड़ाई डायरेक्ट जो प्रस्तापित खासदार थे इम्तियाज जलील, इनके साथ में है।